आता येतोय का? आता येतोय का आवाज? आता येतोय का रे आवाज? आता येतोय का आवाज? हा ठीक आहे, चला पुन्हा सांगतो. चला, मी काय केलं माहिती का? 3 नैकरेषीय बिंदू काढले मी. हिते एक बिंदू काढला, 3 नैकरेषीय बिंदू काढतो, हिते एक काढला आणि हिते एक काढला. आता हे 3 नैकरेषीय जे बिंदू आहेत ना, हे 3 नैकरेषीय बिंदू मी 3 रेखाखंडाने काय केलं, जोडून घेतलं. रेखाखंड म्हणजे काय असतो? तुकडा असतो, लक्षात ठेवा. ही काय झालं तुमचा खंड पडला, याचा अर्थ खंड पडला याचा अर्थ एक तुकडा असतो. तुकडा, एक खंड म्हणजे एक तुकडा, म्हणजे त्याला आपण रेषाखंड म्हणतो. काय म्हणतो? रेषाखंड. रेषाखंड म्हणजे एक तुकडा असतो राजाओ. मग मी 3 नैकरेषीय बिंदू काढून घेतले आणि हे 3 नैकरेषीय बिंदू 3 रेखाखंडाने काय घेतले, जोडून घेतले. मग हा एक लक्षात ठेवा, 2 नैकरेषीय बिंदू जोडून घेतले, हे एक 2 नैकरेषीय बिंदू जोडून घेतले आणि हा पे बिंदू काय केला, मी दोन्ही बिंदू काय केले, जोडून घेतले. मी 3 नैकरेषीय बिंदू 3 रेषाखंडाने काय केले, जोडून घेतले आणि मग काय तयार झाला, एक त्रिकोण तयार झाला. त्रिकोण कसा तयार झाला? मी काय केलं, 3 नैकरेषीय बिंदू काढले आणि 3 नैकरेषीय बिंदू 3 रेषाखंडाने काय घेतले, जोडून घेतले आणि मग काय तयार झाला, तुमचा त्रिकोण. आणि तो त्रिकोण तयार झाल्याला नाव देऊ आपण ए, बी आणि सी. याचा अर्थ सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी, त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला काय दिसतं रे? त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण कसा तयार झाला, लक्षात आला? 3 नैकरेषीय बिंदू काढले आणि 3 नैकरेषीय बिंदू 3 रेषाखंडाने जोडून घेतले, मग त्रिकोण तयार झाला. आणि त्रिकोण कुठला तयार झाला? त्रिकोण ए, बी आणि सी तयार झाला. हा, आता या त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला किती शिरोबिंदू दिसतात रे? शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी. म्हणजे शिरोबिंदू शिरोबिंदू ए, बी आणि सी असे 3 आहेत. असे 3 आहेत. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती तुमचे? ए, सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये शिरोबिंदू जे आहेत ते शिरोबिंदू किती तुमचे? 3 आहेत. शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी. बाजू किती आहेत रे? सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये रेख रेख ए बी, रेख ए बी, पुन्हा रेख कुठला तुमचा? एसी, रेख एसी व रेख कुठला तुमचा? बीसी, रेख बीसी. अशा किती बाजू आहेत तुमच्या? 3 बाजू आहेत. 3 बाजू आहेत. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये, म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये 3 शिरोबिंदू आले आणि किती बाजू आल्या तुमच्या? 3 बाजू आल्या. बाजू ए बी, बाजू एसी आणि बाजू बीसी. त्याच्यामध्ये कोण किती आहेत? तर कोण सोबतच्या आकृतीमध्ये कोण कोण हा एक कोण झाला तुमचा, हा एक कोण झाला तुमचा बी, आणि कोण कुठला आला तुमचा? सी आला. कोण ए कसा लिहायचा? कोण कोण बी ए सी, जो कोण असतो ना, ए कोण आहे तो मध्यभागी लिहायचा, बरोबर. मग इथून सुरुवात करा, बी किंवा इथून सुरुवात केली चालेल, सी ए बी किंवा बी ए सी. जो कोण लिहायचा असतो राजा तुम्हाला कोण ए लिहायचा आहे तर कोण मध्यभागी ठेवायचा त्याला. कोण बी ए सी. पहिला कोण कुठला झाला तुमचा? कोण बी ए सी म्हणजे ए कोण झाला. आता कोण कुठला तुमचा? बी, ह्याला मध्यभागी ठेवा, बरोबर. म्हणजे कसं म्हणणार तुम्ही? कोण ए बी सी. दुसरा कोण आला? कोण ए बी आणि सी. तिसरा कोण कुठला तुमचा? सी राहिला. याचा अर्थ तुम्ही कसं काउंट करू शकता? कोण ए सी बी, कोण ए सी बी चा अर्थ सोबतच्या आकृती त्रिकोण एबीसी मध्ये कोण किती आले तुमचे? 3 आले. 3 कोण असतात. 3 कोण असतात. तीन कोण असतात.
म्हणजे आकृती त्रिकोण मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये किंवा त्रिकोणाला लक्षात ठेवायचं, शिरोबिंदू किती असतात? 3 असतात. बाजू किती असतात तुमच्या? 3 असतात. आणि कोण पण किती असतात तुमचे? 3 असतात. क्लिअर का रे बाबा? हे क्लिअर का? जाऊया का पुढच्या बेसिक कडती जाऊया का? क्लिअर का इथपर्यंत? त्रिकोण म्हणजे काय कळालं? त्रिकोण म्हणजे लक्षात ठेवायचं 3 एकरेषीय बिंदू काढले आणि 3 एकरेषीय बिंदू 3 रेषाखंडाने काय घेतले? जोडून घेतले. जी आकृती तयार होईल तुमचा तो त्रिकोण असतो. पुढचं चला आता, पुढचं बेसिक. आता कोणावरून त्रिकोणाचे प्रकार बघायचे आहेत आपल्याला. कोणावरून त्रिकोणाचे प्रकार. कोणावरून त्रिकोणाचे प्रकार. त्रिकोणाचे प्रकार. कोणावरून त्रिकोणाचे प्रकार. पहिला बघायचं आपल्याला कोणावरून, लक्षात त्रिकोणाचा पहिला प्रकार बघायचा आपल्याला लघुकोन. मग लघुकोन म्हणजे काय रे? पहिला आपल्याला बघायचंय लघुकोन बघायचा आहे. समजा मी आकृती काढली, हा 30 अंशाचा आहे, हा 40 अंशाचा आहे. इथं किती घेऊ रे? इथं जरा वाढवतो. इथं 50 अंशाचा आहे. 50 ना जास्त करतो, इथं 60 अंशाचा आहे, 60. आणि इथं किती झालं? 80 अंशाचा झाला. मग लघुकोन म्हणजे काय? ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघु असतात. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण कसे असतात? लघु असतात. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघु असतात. लघु असतात म्हणजेच 90 अंशापेक्षा लहान. 90 अंशापेक्षा लहान असतात. 90 अंशापेक्षा लहान असतात, त्याला म्हणायचं लघुकोन. लघुकोन म्हणजे काय? लक्षात ठेवायचं, ज्या त्रिकोणाचे, लक्षात ठेवा, तिन्ही कोण जे असतात ते तिन्ही कोण कसे असतात? 90 पेक्षा लहान असतात. बघा, पहिला कोण तुमचा 60 आहे, दुसरा कोण 40 आहे तुमचा, तिसरा कोण 80 आहे. समजा त्रिकोण एबीसी आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोण जो आहे, लक्षात ठेवा, कोण कुठला तुमचा? कोण ए प्लस कोण बी आणि प्लस कोण कुठला तुमचा? सी. आणि तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे तुमची? 180 अंश आली पाहिजे. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. पण आपण बघतो काय इथं? लघुकोन बघतोय. तिन्ही कोण, लक्षात ठेवा, कोण जो ए आहे, कोण ए हा 60चा आहे, कोण बी हा कितीचा आहे? 40चा आहे, आणि कोण सी हा कितीचा आहे? 80. तिन्ही कोण आपल्याला 90 पेक्षा कसे दिसतात रे? लहान दिसतात. म्हणून ह्या त्रिकोण म्हणायचं लघुकोन. काय म्हणायचं? लघुकोन. लघुकोन म्हणजे क्लिअर का रे बाबा? लघुकोन म्हणजे क्लिअर का? लघुकोन म्हणजे क्लिअर का? जाऊया का पुढं? पुढचं बघा आता दुसरा. आपण कोणावरून प्रकार बघतोय. पहिला प्रकार बघितला आपण लघुकोन. दुसरा बघायचा आपल्याला विशाल कोन. दुसरा आपल्याला बघायचा आहे विशाल कोन. लघुकोन झाला, आता विशाल कोन. मग विशाल कोन म्हणजे काय? समजा मी आकृती काढतो. त्रिकोण एक्स वाय आणि त्रिकोण कुठला तुमचा? झेड. मग त्रिकोण ए वाय झेड मध्ये, एक्स वाय झेड मध्ये तुम्हाला काय दिसतंय? हा कोण 110चा दिसतोय, हा कोण 40चा दिसतोय, हा कोण कसा दिसतोय? 30चा दिसतोय. म्हणजे दोन कोण जे आहेत, लक्षात ठेवा, कोण एक्स आणि कोण झेड हा 90 पेक्षा लहान आहे. दोन कोण 90 पेक्षा कसे तुमचे? लहान आहेत.
आणि वाय कोन हा 90 पेक्षा कसा आहे जास्त आहे. म्हणजे ज्या त्रिकोणाचा आपण व्याख्या कशी तयार करू शकतो, ज्या त्रिकोणाचा ज्या त्रिकोणाचा ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल असतो, एक कोन विशाल असतो, म्हणजेच काय, म्हणजेच एक कोन 90 पेक्षा जास्त मोठा असतो, 90 पेक्षा जास्त किंवा 90 पेक्षा मोठा असतो, 90 पेक्षा मोठा असतो, त्याला विशालकोन त्रिकोण म्हणतात, त्याला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. कळालं खरे. विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल असतो म्हणजे 90 पेक्षा कसा असतो जास्त असतो, त्याला आपण काय म्हणतो विशाल कोन त्रिकोण असं म्हणतो. सोबतच्या आकृतीमध्ये लक्षात ठेवा, त्रिकोण जो आहे त्रिकोण एक्स वाय झेड हा विशाल कोन आहे, हा विशाल कोन त्रिकोण आहे. कार्य विशाल कोन त्रिकोण आहे, विशाल कोन त्रिकोण आहे कारण कारण काय रे बाबा, सोबतचा जो त्रिकोण आहे एक्स वाय झेड हा विशाल कोन त्रिकोण आहे कारण त्याचा एक कोन एक कोन 90 पेक्षा मोठा आहे, 90 पेक्षा कसा आहे मोठा आहे, 90 पेक्षा मोठा आहे. कोणता कोण मोठा आहे रे, कोण एक्स वाय झेड, वाय आहे ना, वाय वाय हा 110 अंशाचा आहे म्हणजे 90 पेक्षा तो कसा आहे रे जास्त आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, विशाल कोन त्रिकोण म्हणजेच काय, ज्या त्रिकोणाचा एक कोन कसा असतो 90 पेक्षा जास्त असतो किंवा मोठा असतो, त्याला म्हणायचं विशाल कोन. पहिला बघितला आपण लघुकोन, लघुकोन म्हणजे लक्षात ठेवायचं ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन 90 पेक्षा लहान असतात. विशाल कोन म्हणजे काय लक्षात ठेवायचं, ज्या त्रिकोणाचा एक कोन हा 90 पेक्षा कसा असतो मोठा असतो, त्याला म्हणायचं विशाल कोन. तिसरा प्रकार आपल्याकडे आता कोणावरून पडणारा काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण आकृती काढतो. त्रिकोण ए बी आणि सी, आणि हा जो आहे काटकोन आहे आणि तो किती अंशाचा आहे तुमचा 90 अंशाचा. म्हणजे याच्यावरून व्याख्या काय तयार करसाल तुम्ही, ह्याच्यावरून तुम्ही व्याख्या काय तयार करसाल, ज्या त्रिकोणाचा ज्या त्रिकोणाचा ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, काटकोन असतो म्हणजेच 90 अंशाचा असतो, 90 अंशाचा असतो, त्याला म्हणायचं काय काटकोन त्रिकोण असे म्हणतात. सोबतच्या आकृती जी आहे ना, सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. कार्य काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. सोबतच्या आकृती लक्षात त्रिकोण जो काढलाय हा काटकोन त्रिकोण आहे. का रे बाबा, कारण त्याचा एक कोन जो आहे तो एक कोन हा किती अंशाचा आहे 90 अंशाचा आहे. जर एक कोन लक्षात ठेवा 90 अंशाचा असेल तर त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोण. काय म्हणायचं, काटकोन त्रिकोण. असे कोणावरून पडणारे 3 प्रकार पडतात त्रिकोणाचे. त्रिकोणाचे कोणावरून 3 प्रकार लक्षात ठेवायचं, पहिला तुमचा लघुकोन, विशाल कोन आणि काटकोन. क्लिअर करे बाबा इथपर्यंत. बोला क्लिअर करे बाबा इथपर्यंत, क्लिअर का. जाऊया का पुढं. पहिला कळाला,
लघुकोन, दुसरा विशाल कोन आणि तिसरा काटकोन. चला पुढचं जाऊया. आता आपल्याला बघायचंय बाजूवर पडणाऱ्या त्रिकोणाची